हाय, मी अर्चना जगताप आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी सांगणार आहे आईचे संस्कार चांगले असतील तर तुमची मुले संस्कारी कशी होतात. तुम्ही रोज देवपूजा करत असाल तर तुमच्या मुलांना रोज तुम्ही जवळ बोलवून त्याला मांडीवर घेऊन देवाला हात जोडून प्रार्थना करायला सांगा. हे देवा, मला चांगली बुद्धी दे, आमचे आरोग्य चांगले ठेव आणि आमच्या पाठीशी सतत उभा राहा. जर तुम्हाला देवपूजा करायला वेळ भेटत नसेल तर तुम्ही मुलांना आंघोळ झाल्यावर देवासमोर 5 मिनिट बस आणि अशी प्रार्थना कर असं सांगायचं आहे. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांची छोटी छोटी कामे करायला सांगा. जसे की तू स्वतः आंघोळ कर, ब्रश कर, तुझी कपडे तुला जे आवडतील ती कपडे तू स्वतः घाल, तुझे केस तूच विंचर. तसेच जेवण आपण बनवून ठेवतो तर ते जेवण थोडे खाली ठेवायचे आणि त्यांना सांगायचं, तुझं जेवण तू वाढून घे, पाणी घे आणि जेवण झाल्यावर तुझे ताट आणि ग्लास किचन ओट्यावर ठेवून दे. जेवणसुद्धा त्यांच्या हाताने त्यांना करायला लावायचे. कधी कधी मुले कंटाळा करतात, त्यावेळी आपण त्यांना भरवायचे, पण रोज मात्र त्यांना त्यांच्या हाताने जेवायची सवय लावा. नातेवाईक यांच्या घरी गेल्यावर काय करायचे हे आपण त्यांना आधीच घरी सांगायचे. दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर शी आली आणि तुझी मम्मा तिथे नसेल तर तुझी पॅन्ट तू स्वतः काढायची, टॉयलेटच्या बाहेर एका साईडला ठेवायची आणि टॉयलेटमध्ये जायचे. त्यानंतर तुझी शी तूच धुवायची आणि हँडवॉश करून बाहेर यायचे आणि पॅन्ट घालून खेळायला जायचं. या सर्व गोष्टी तुम्ही आधी त्याला करून दाखवा. त्याला अधेमध्ये या सर्व गोष्टी तुम्ही शिकवा आणि मग मुले बाहेर गेल्यावर या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तसंच वागतात. तसेच मुलांना स्नॅक्स म्हणजे भेळ, चिवडा, केक अशा गोष्टी सारखे खायला लागतात. आपण त्यांना ते खायला देतो त्यावेळी ते उड्या मारत मारत खातात आणि सांडवतात. अशा वेळी त्यांना हे सगळं डिशमध्ये द्यायचं आणि एका जागेवर बसून खायला सांगायचे. तरी मुले एका जागेवर बसत नाही. मग त्यांना TV लावून द्यायचा आणि एका जागेवर बसून खा असं म्हणायचं. अशी सवय आपण आपल्या घरी रोज त्यांना लावायची. मग ते हळूहळू या सर्व गोष्टी शिकतात आणि बाहेर दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर मुले स्वतः डिश मागतात आणि एका जागेवर बसून शांत खातात. या सर्व गोष्टी मुलांना तुम्ही शिकवल्या तर तुमची मुले देवाच्या आणि मोठ्या माणसांच्या पाया पडणे, त्यांची छोटी छोटी कामे स्वतः करणे, जेवणाचे ताट स्वतः उचलणे किंवा उड्या न मारता एखादी गोष्ट खाली न सांडवता ती खाणे, शांत बसणे या सर्व गोष्टी ते स्वतः करायला शिकतील. ही लहान मुलांसाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि तुमच्या मुलांची ही वागणूक बघून तुमचे नातेवाईक खूप आश्चर्यचकित होतील आणि तुमचे मुलांचे खूप कौतुक करतील. जे नातेवाईक तुमच्यावर जळतात ते सुद्धा मनातल्या मनात कौतुक करतात आणि तुझ्या मुलांना खूप चांगलं वळण आहे असं ऐकल्यावर प्रत्येक आई वडिलांना खूप आनंद होतो. अशाच छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायची आणि आपल्या मुलांना सर्व चांगल्या गोष्टी शिकवायच्या आणि त्यांना संस्कारी बनवायचे. हेच प्रत्येक आईवडिलांचे कर्तव्य आहे. आणि या सर्व गोष्टी सर्व आईवडील मुलांना शिकवत नाही. ते म्हणतात आत्ता लहान आहे, मोठा झाल्यावर करेल सगळं. पण तुम्ही लहानपासून या सर्व चांगल्या गोष्टी नाही शिकवल्या तर तुमची मुले बाहेरच्या वाईट गोष्टी नक्कीच शिकतील. म्हणून लहानपासूनच त्यांना चांगल्या गोष्टीमध्ये गुंतवा, म्हणजे मोठे झाल्यावर या सगळ्या गोष्टी त्यांना आणि आईवडिलांना अवघड जाणार नाहीत. तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला लाईक आणि कमेंट करून सांगा आणि YouTube चॅनल सबस्क्राईब करा.